मित्रांनो, महिन्याचा पगार 50,000 हून 70,000 रुपये झाला, तरी महिन्याच्या शेवटी तुमचा खिसा रिकामाच राहतो का? तर तुम्ही बळी आहात लाईफस्टाईल इन्फ्लेशनचे. तर समजून घ्या लाईफस्टाईल इन्फ्लेशन काय आपण समजून घेऊया. तर सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुमचा पगार ज्या पद्धतीने वाढतो, त्याच पद्धतीनं तुमचा चैनीच्या वस्तूवर होणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढत जातो. यामध्ये तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तर वाढते, पण स्टँडर्ड ऑफ सेव्हिंग वाढत नाही. याचे परिणाम काय होतात, की भविष्यामध्ये तुमच्याकडे सेव्हिंग नसल्यामुळे तुम्हाला त्याची अ, तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. तर यामधून तुम्ही काय केलं पाहिजे? तर तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट केलं पाहिजे. इथे एक रूल आहे 50, 30 एंड 20. 50, 30 एंड 20चा रूल काय तर 50% इन्कम तुम्ही नेसेसरीसाठी वापरलं पाहिजे. जे गरजेचं आहे. रेंट आहे, घराच्या संबंधी ज्या वस्तू होतात त्या आहे. त्यानंतर 30% इन्कम तुम्ही तुमच्या आवडी-निवडीसाठी वापरलं पाहिजे. एंटरटेनमेंट, टुरिझम वगैरे, वगैरे. आणि 20% इन्कम तुम्ही मस्ट इन्व्हेस्टच केलं पाहिजे. यामधून हे असे केल्यास तुम्ही यामधून बाहेर पडू शकता. म्हणजे लाईफटाईम इन्फ्लेशनमधून तुम्ही बाहेर पडू शकता.